घरातलं मूल रडायला लागतं. आता हे रडणारं मूल कुणाच्या आश्रयाला जातं? आईच्या. म्हणजे आई हा त्याचा काय असतो? आधार असतो. आता तसंच आहे, संसारातल्या त्रिविध तापाने आणि त्रासाने रडणाऱ्या आमच्यासारख्या सगळ्या साधकांनी कुठल्या आईकडे जावं? विठू माऊली आहे. हा, विठ्ठलालाच काय म्हटलंय आम्ही? माऊली म्हटले. म्हणजे आपण सगळ्यांनी कोणाचा आधार घेतला पाहिजे? त्याचा आधार घेतला पाहिजे. पण त्याचा आधार न घेता आपण त्याच्याशिवाय इतर बाकीच्यांचे आधार काय करतो? जास्त घेतो. आणि इतर आधार जास्त घेतल्याचा परिणाम म्हणून त्याच्याकडे जायला आम्हाला वेळ मिळत नाही. आणि मग हे सगळे बाकीचे आधार असतात, बाकीचे जे आश्रय असतात ते बेभरवशाचे ठरले की मग आपण कुणाकडे जातो? त्याच्याकडे जातो. मग आत्ताच आपण जर अगोदरच हे बाकीचे सगळे आश्रय बेभरवशाचे आहेत असं कळवून घेतलं तर त्याच्याकडे जाणं काय होईल? सोपं होईल. मग असं नारदांचं एक भक्तिसूत्र आहे, ते असं म्हणतात, अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. अन्य सर्व आश्रयांचा त्याग